मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. तर मित्रांनो, आजही मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग अशा 20 बिझनेस न्यूज घेऊन आलेलो आहे. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे FIS बद्दल. तर मित्रांनो, मागच्या 14 वर्षातील FIS ने सर्वात मोठी विक्री दाखवलेली आहे. 2016 साली मित्रांनो FIS चा हिस्सा हा आपल्या इंडियन स्टॉक मधला 20% एवढा होता, जो की आता फक्त 14% एवढा राहिलेला आहे. निफ्टी 50च्या 41 कंपन्यांमध्ये FIS नी सेलिंग केलेले आहे. तर मित्रांनो, याच्या उलट DIS हे कंटिन्यू बाईंग करत आहे आणि त्यांनी त्यांचा स्टेक हा 19% नेलेला आहे. मित्रांनो, जेव्हा मोठे मासे बाहेर निघतात तेव्हा समजून जावं की जागतिक स्तरावर काहीतरी मोठी हालचाल होणार आहे. त्यामुळेच बोलतो की रिटेल गुंतवणूकदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एनविडिया बद्दल. तर एनविडियाने 24 अब्ज डॉलरची AI पैंज लावलेली आहे. एनविडियाने AI कंपन्यांमध्ये 40 अब्ज डॉलर्स ओतलेले आहेत. जर तुम्हाला वाटतं की AI फक्त चॅटिंगसाठी आहे तर तुम्ही नक्की चुकत आहात. ही इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आता मार्केटमधील टेक शेअर्सना आता एका नवीन उंचीवर नेणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे चीनच्या एक्सपोर्ट बद्दल. तर चीनचा एक्सपोर्ट हा 14.1% वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते तो 7.9% वाढणार होता, पण याचं मेजर रिझन आहे ट्रम्प स्वतः. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पमुळे वर्ल्डमध्ये सप्लाय चेन ही डिस्टर्ब झालेली आहे आणि त्यामुळे रॅम सारख्या गोष्टींचे प्राइसेस खूप जास्त वाढलेले आहे आणि चायना की रोल प्ले करतो याच्यामध्ये, कारण तो सर्वात जास्त त्यातलं रॉ मटेरियल हे चायना सप्लाय करत असतो. त्यामुळेच मित्रांनो, चीनची निर्यात अपेक्षेपेक्षा खूप जास्त वाढलेली आहे आणि याचा अर्थ जागतिक स्तरावरती मागणी खूप वाढते, पण भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना यामुळे एका स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तसेच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे IMF बद्दल. तर IMF कडून पाकिस्तानला मदत भेटलेली आहे. पाकिस्तानला 1.32 अब्ज डॉलर्स IMF कडून भेटणार आहेत. मित्रांनो, शेजारील देशामध्ये अस्थिरता कमी झाली तर भारतीय बाजारातील रिस्क ही कमी होऊ शकते. पण मित्रांनो, इंडियाने याचा विरोध केलेला आहे, कारण तुम्ही जर बघितलं असन IMF ची सुरुवात झाली होती 35 वर्षापूर्वी आणि या 35 वर्षामध्ये पाकिस्तानला 28 वेळा मदत झालेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे RFBL बद्दल. तर RFBL फ्लेक्सी पॅकचा IPO येत आहे. याचा आज SME IPO उघडणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी याकडे नक्की लक्ष द्यावं. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे वोडाफोन आयडिया बद्दल. तो वोडाफोन ग्रुपने आपला 19% हिस्सा हा वोडाफोन आयडियाकडे ट्रान्सफर करायचं ठरवलेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हे आता जे त्यांच्याकडे फंडिंग चालू आहे वोडाफोन आयडियाची, त्यासाठी केलेली ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते. आणि याच न्यूजच्या बेसवर काल वोडाफोन आयडियाचा शेअर 8.45% वाढला होता. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे PB फिनटेक बद्दल. तर PB फिनटेक म्हणजे पॉलिसी बाजार मित्रांनो, आणि त्यामधून टेन्सेंटने एक्झिट मारलेली आहे. टेन्सेंटने आपला 805 कोटीचा हिस्सा हा विकलेला आहे. जेव्हा एखादी मोठी प्रोमोटर कंपनी बाहेर पडते मित्रांनो, तेव्हा शेअर्स मध्ये शॉर्ट टर्म घसरण नक्की येऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर PB फिनटेक आता एंट्री करणार आहे स्टॉक ब्रोकिंग सेक्टर मध्ये. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं 4-5 वर्षापासून सगळ्याच कंपनींना स्टॉक ब्रोकिंग मध्ये बिझनेस करायचा आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फ्रेशवर्क बद्दल. तर फ्रेशवर्क्सने त्यांचे 11% मॅन पॉवर ही ले ऑफ केलेली आहे आणि यातून कंपनी $8 मिलियन सेव्हिंग सुद्धा करणार आहे. आणि कंपनीने स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी ले ऑफ आहे ती लिटरली AI रिप्लेसमेंट मुळे असणार आहे. आता कोडिंग माणसांऐवजी AI करते, त्यामुळे IT शेअर्स मध्ये तुम्ही नक्कीच सावध राहा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झेप्टो आणि स्विगीच्या टोईंग वाद बद्दल. मित्रांनो, स्विगी आणि टोईंग यांची पॅरेंट कंपनी एकच आहे. म्हणजे मित्रांनो, स्विगीवरती जे प्रोडक्ट तुम्हाला दिसतील तेच सेम प्रोडक्ट तुम्ही टोईंग वर सुद्धा बाय करू शकता. फक्त एवढंच आहे की टोईंग वरती ह्या गोष्टी थोड्या स्वस्त प्रमाणात असतील आणि तुम्हाला याची सर्व्हिस डिलिव्हरी थोडे लेट भेटेल. पण मित्रांनो, झोमॅटोने स्विगीचं हे नवीन मॉडेल नाकारलेलं आहे. मित्रांनो, या सेक्टरमध्ये आता चुरस वाढते, पण मार्केट लीडर कोण ठरेल हे डिलिव्हरी चार्जेसच ठरवतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे की 2026च्या IPLचा नवा हिरो हा बर्गर ठरलेला आहे. तुम्ही विचार कराल मी असं का बोलतोय,
तर मित्रांनो 2026च्या IPL मध्ये सर्वात जास्त ऑर्डर्स ह्या बिर्याणीपेक्षा फर्स्ट टाइम बर्गरच्या पडलेल्या आहेत. मित्रांनो कस्टमर सुद्धा आपल्या कन्व्हिनियन्स नुसार फूड ऑर्डर करत असतात. बर्गर आणि बिर्याणीमध्ये त्यांना जास्त त्रास घ्यायला लागत नाही. ते एका बॉक्समध्ये येतात, त्यात कस्टमर्स खातात आणि तो बॉक्स आपण टाकून दिला तरी चालतो. पण बाकीच्या गोष्टीमध्ये खूप गोष्टी असतात, जेवा आणि नंतर ते साफसफाई करा. त्यामुळे कस्टमर्स जास्त करून प्रेफरन्स देतात बर्गर आणि बिर्याणीला. त्यामुळे मित्रांनो नेहमी बिर्याणीची ऑर्डर जास्त बघायला भेटायची आपल्याला, पण ह्या वेळेस 2026च्या IPLच्या सीझनमध्ये बर्गरची ऑर्डर सर्वात जास्त पडलेली आहे आणि त्यामुळेच वेस्टलाईफ फूडवर्क्स आणि ज्युबिलंट फूडवर्क्सला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे, स्टील एक्सपोर्टमध्ये भारत हा नंबर 1 बनलेला आहे. भारत आता निव्वळ निर्यातदार झालेला आहे स्टील सेक्टरमध्ये. त्यामुळे मित्रांनो टाटा स्टील आणि JSW स्टीलच्या इन्व्हेस्टर्सना आता गोल्डन इरा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो डिमांडने सुद्धा 19% त्यांचा प्रॉफिट नोंदवलेला आहे. तर राधाकिशन दामानीच्या कंपनीने पुन्हा सिद्ध केलंय की रिटेल इज किंग. तर मित्रांनो अर्बन कंपनीला सुद्धा GST ची नोटीस भेटलेली आहे. स्टार्टअप्सवर आता सरकारची करडी नजर आहे हे आपल्याला यातून दिसून येते. म्हणजेच मित्रांनो गव्हर्नमेंट हे कंप्लायन्सचे नियम हे कडक करत आहेत. एकंदरीत 8.7 करोडची डिमांड ही अर्बन कंपनीला GST ने पाठवलेली आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ट्रम्प फोन्स आणि ट्रम्प सोशल बद्दल. अमेरिकेतील या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम आता जागतिक मीडिया शेअर्सवर नक्कीच होतोय. मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे खूप जास्त ट्राय करत आहे की त्यांच्या ट्रम्प सोशलवर ते काहीतरी पोस्ट टाकून तिकडे ऑडियन्सला वळवावे, पण त्यांचा हा प्रयत्न सफल ठरत नाहीये आणि लिटरली लोक आता टिकटॉक वरती ट्रम्प यांना टार्गेट करत आहेत आणि याचा इम्पॅक्ट मित्रांनो ट्रम्प सोशलच्या रेव्हेन्यू मध्ये पण दिसून येतोय. त्यांनी आता सध्या $400 मिलियन लॉस बुक केलेला आहे. त्यातच मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी जो ट्रम्प फोन अनाऊन्स केला होता त्याच्याबद्दलही काही अपडेट येत नाहीये. जसं की मित्रांनो इंडियामध्ये फ्रीडम 251 फक्त अनाऊन्स झाला होता, पण लोकांना तो कधीच डिलिव्हर झाला नाही. तसंच काहीतरी ट्रम्प फोन बद्दलही होईल का असा आता नक्कीच प्रश्न पडतोय. मित्रांनो जवळजवळ 6 लाख मोबाईलचे प्री ऑर्डर्स पडलेले आहेत. म्हणजे जर विचार केलं तर $60 मिलियन हे ट्रम्पला ऑलरेडी भेटलेले आहेत. मित्रांनो या सर्व बातम्यांचा आउटपुट एकच आहे की तुम्ही सावध राहा. FIs हे बाहेर पडत आहेत आणि ऊर्जा संकट हे वाढत आहे. पण आज जर मार्केट पडलं तर घाईघाईमध्ये खरेदी करू नका. फक्त आणि फक्त क्वालिटी शेअर्सवरच लक्ष असू द्या आणि नेहमी लक्षात ठेवा जिथे भीती असते तिथेच खरी संधी असते. आणि मित्रांनो अशाच पॉइंटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.